पुण्यात घटस्फोटांचं प्रमाण वाढतंय. सरासरी दिवसाला 8 ते 10 इतके घटस्फोटाचे दावे दाखल होताना बघायला मिळतात. काय नेमकी कारणं आहेत? कशा पद्धतीनं अशा घटस्फोटांच्या प्रमाण वाढण्याची कारणं आहेत? काय नेमके अनुभव आहेत? हे जाणून घेण्यासाठी आपण वकील जान्हवी भोसले यांच्याकडे आलो. जवळपास मागची 14 वर्ष तुम्ही या सगळ्या विषयांमध्ये काम करताय. तर काय नेमकी ठळकपणे कारणं आहेत? विशेषतः पुण्याचा विचार केला तर जे आकडेवारी येते त्यात सरासरी दिवसाला 8 ते 10 इतके दावे घटस्फोटाचे दाखल होताना बघायला मिळत आहेत. तर काय विशेषतः कारणं सांगतायत? सध्या नक्कीच घटस्फोटाचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे लग्नानंतर अगदी 1 वर्षाच्या आत होणारे घटस्फोटही खूप वाढलेले आहेत. पूर्वी 1-2-3 वर्षांच्या पलीकडे आपण बघितलं तर असं होत नव्हतं, पण आता मात्र लग्न होतं, 2-3 महिने एकत्र राहतात आणि लगेचच घटस्फोटासाठी त्यांना फाईल करायचं असतं. पण कायद्यामुळे 1 वर्ष थांबावं लागतं एवढंच. पण वाद आणि निर्णयापर्यंत हे 1 वर्षाच्या आतच येतात. यामध्ये तशी वेगवेगळी कारणं आहेत. सर्वात पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे नवरा आणि बायको हे दोघंही आता कमवतात, दोघंही उच्च शिक्षित असतात, परंतु कुठेतरी त्यांच्या पगारामध्ये कमवण्यामध्ये तफावत असते आणि मग लाईफस्टाईल जुळत नाही किंवा मग हे पैसे तूच दिले पाहिजेत, ते पैसे तू मला दिले पाहिजेत किंवा तू खर्चच करत नाहीयेस, तुझे पैसे सेव्हिंगलाच जात आहेत. हे एक महत्त्वाचं कारण आहे. त्यानंतर कुटुंब पद्धतीमध्ये सुद्धा प्रकार आहेत की काही जॉईंट फॅमिलीमधले आहेत तर काही अगदी न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये आहेत आणि त्यामुळे जुळवून घेता येत नाही. आजच्या पिढीमध्ये जर का आपण बघितलं तर या पिढीला जुळवून घेणं किंवा ॲडजस्ट करणं, सहनशक्ती कमी झालेली पिढी आहे असं म्हणता येईल. की आपण एखाद्या व्यक्तीशी लग्न केलंय तर त्याच्या आयुष्यातल्या चढ उतारांमध्ये, नात्याच्या चढ उतारांमध्ये एकमेकाच्या सोबत राहणं गरजेचं आहे, एकमेकांना साथ देणं गरजेचं आहे. हे सगळं बाजूला राहतं आणि आता आपण कसं पटकन वेगळं होऊ शकतो, कसं आता आपण पटापटा डिवोर्स घेऊ, तू कसं बाजूला होशील, मी कसं इंडिपेंडंट आयुष्य जगेल, याच्याकडे जास्त कल आहे. यानंतर काही लग्नांमध्ये अति जास्त आई वडिलांचा किंवा कुटुंबाचा हस्तक्षेप आहे, तर काही नात्यांमध्ये अजिबातच लक्ष देत नाहीत. म्हणजे तुम्ही मारामाऱ्या करा, तुमचं पटतंय नाही पटत आम्ही बघणार नाही. कारण आजकाल लग्नाचं वय सुद्धा खूप जास्त झालेलं आहे. म्हणजे पूर्वी 23, 24, 25 वयात लग्न होत होती, तीच लग्न आता 27, 28, 29, 30 वयामध्ये लग्न होतात. उशिरा लग्न झाल्यामुळे ह्यांच्यावर आई वडिलांचा पण तेवढा दबाव राहत नाही, कंट्रोल राहत नाही. त्यामुळे आई वडील त्यांना काही मध्ये बोलू शकत नाहीत आणि काही याच्यामध्ये आई वडिलांचा खूप जास्त हस्तक्षेप असतो आणि त्यामुळे घटस्फोटापर्यंत जाऊ शकतात. त्यानंतर अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे पूर्वी असलेलं कुठेतरी अफेअर जे लग्नानंतर परत ॲक्टिवेट होतं आणि मग तिकडे ओढा जास्त होतो आणि मग त्याच्यामुळे चांगलं चाललेलं 2-3 महिन्यांचं नातं सुद्धा तुटतं, अगदी 2-3 वर्षांचं नातं देखील तुटतं आणि मग घटस्फोटासाठी दावा दाखल करावा लागतो. यामधलं अजून महत्त्वाचं कारण म्हणजे लग्न ठरवलं आहे तेच काही खोट्या गोष्टींवर ठरवलं गेलं, की आधी लग्न झालेलं लपवून ठेवलं. म्हणजे आता आमच्याकडे एक मॅटर आहे, त्याच्यामध्ये मुलीने आधी लग्न केलं, ते लपवूनच ठेवलं, पूर्ण लपवून ठेवलं आणि लग्नानंतर अगदी 15 दिवसातच जुना तिच्या सामानातून आलेला पेनड्राईव्ह सापडला, त्यात तिच्या आधीच्या लग्नाचे फोटो सापडले आणि मग हे लग्न कसं, मग कुठे, आणि मग ते लग्न अगदी 2 महिन्यामध्येच तुटलं. म्हणजे ते डिवोर्सला पण जाणार नाही, रद्दच होऊन जाईल. पूर्वीचं काहीतरी लपवलेलं असतं किंवा अगदी काही मुलींना मानसिक आजार असतात किंवा थायरॉईडचे आजार असतात किंवा अजून काही कुठले मेडिकल कंडिशन्स असतील, मग त्या सांगितल्या नाहीत. मग त्याचा तुमच्या नात्यावर आज किती परिणाम होतो किंवा भविष्यात किती परिणाम होतो हे या लोकांना बघायचं नसतं. तू मला सांगितलं नाही, तू अंधारात ठेवलंस, तू गोष्टी लपवून ठेवल्यास, आता मला तुझ्याबरोबर राहायचंच नाहीये, मी तुझ्याबरोबर राहू शकत नाही. कुठेही ॲडजस्टमेंट करत नाही. जेव्हा आमच्याकडे पण क्लायंट येतात तेव्हा आम्ही पहिलं म्हणजे त्यांचं समुपदेशन करतो की यांचा संसार परत जुळतोय का, कारण वयही कमी असतं किंवा कधी कधी वय जास्त असतं, मग तुमचं डिवोर्स, पुढचं लग्न हे पण अवघड होतं, म्हणून जुळतंय का बघतो. पण त्यांनी माइंड सेट केलेला असतो की नाहीच, आता आम्हाला एकत्र राहायचंच नाही आणि त्यामुळे पण खूप डिवोर्सचं प्रमाण वाढतं. मागच्या काही वर्षांमध्ये ही आकडेवारी वाढते. त्यापूर्वी अशा पद्धतीची परिस्थिती नव्हती. तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये जेव्हा तुमच्याकडे क्लायंट येतात तर तेव्हा त्यांना जेव्हा तुम्ही समुपदेशन करत असता तेव्हा त्यांच्या काय रिॲक्शन असतात, काय म्हणणं असतं?
जेव्हा आम्ही क्लायंटला समुपदेशन करत असतो तेव्हा त्यांचा एक माइंड खूप सेट झालेला असतो की मी हे ठरवून आलेलो आहे आणि मी हेच करणार आहे. ते अजिबात मोल्ड विचार बदलायला तयार नसतात. हट्टीपणाने वागणं त्यांचं जास्त असतं. म्हणजे पूर्वी जे असायचं की समाजाची भीती आहे किंवा घरचे काय म्हणतील किंवा घरच्यांचं एवढं मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल, फायनान्शियल लॉस होईल किंवा ह्याचा कुठलाच विचार नाहीये. मी ठरवलेलं आहे आणि आता मी असंच करणार आहे. अगदी 1% आहे की जे समुपदेशन केल्यानंतर परत त्यांचं पॅचअप होतं आणि ते पुढे परत संसार करतात. शेवटचा प्रश्न की हे सगळं जर अशा पद्धतीने आकडेवारी वाढत असेल तर समाज कोणत्या दिशेने जातो? कारण तर आपण बघितली, पण यावरती उपाय म्हणून काही करता येणं शक्य आहे का? तशा पद्धतीची काही परिस्थिती तुम्हाला दिसते का? त्याचा फायदा होईल असंही वाटतं? नक्कीच. हे जर असंच चालू राहिलं तर जी आपली भारतीय संस्कृती आहे की ज्याच्यामध्ये फॅमिली ओरिएंटेशन आपण ज्याला म्हणतो की आपला देश सगळ्या जगामध्ये आपला देश ओळखला जातो ते म्हणजे कुटुंब पद्धतीने. ही कुटुंब पद्धती राहणार नाही. जास्तीत जास्त लिव्ह इनकडे मुलं वळतील आणि ह्याच्यावर मार्ग म्हणजे अगदी मी म्हणत नाही की 100% हा तोडगाच असेल, पण याच्यावर काही छोट्या गोष्टी केल्या, बदल केला मुला-मुलींनी लग्नाच्या आधी, तर याच्यातून मार्ग निघतो. ते म्हणजे तुमच्या आधीच्या आयुष्याबद्दल तुम्ही फार उलगडा करू नका. थोडी एक माहिती असणं ठीक आहे. त्यानंतर आई-वडिलांनी पण थोडा मध्यम इंटरफिअरन्स करा. खूप जास्त पण नको आणि अगदीच सोडून दिलंय असंही नको. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा लग्नामध्ये सुनेला सोनं देता ते सगळं लग्नाच्याच दिवशी दिलं जाऊ नये. कारण सोनं हा आत्ताच्या लग्नांमधला खूप मोठा वादाचा विषय होतो. कारण ते स्त्रीधन होतं. मग 30-40 तोळे सोनं घातलं जातं, पण मुलगी 2-3 महिने राहिली आहे, अगदी 4 दिवसच राहिली आहे, पण मग ते सोनं तिचं होतं स्त्रीधन म्हणून. तर असं करण्यापेक्षा सुरुवातीला काही थोडं सोनं दिलं जावं आणि मग येतील तशा सणांना सोनं दिलं जावं, वाढदिवसाला दिलं जावं किंवा 1-2 वर्ष अंदाज नात्याचा आल्यावर मग पुढचे निर्णय घ्यावेत. घाईघाईने कुठलेच निर्णय घेऊ नयेत. धन्यवाद पुढारीशी बातचीत केल्याबद्दल. या सगळ्या निमित्तानं जे वेगवेगळे विषय, वेगवेगळी कारणं आणि त्याच्यावरती जे उपाय आहेत तेही कशा पद्धतीने अवलंबले जाऊ शकतात अशा पद्धतीचा आपण धांडोळा घेतला. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन समीत, ज्ञानेश्वर चौकमल, पुढारी न्यूज, पुणे.